सातारा जिल्ह्यातील पुसेगाव परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून MSEBच्या विद्युत पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या। ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि पुसेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली। आपल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे। पुढील 3 तासात जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। यासोबतच ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी अपघातांच्या घटना वाढत आहेत। अशातच सातारा जिल्ह्यातील फलटण पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात रविवारी भीषण दुर्घटना घडली। घाटात अचानक दरड कोसळून एका 4 चाकी वाहनाचा चक्काचूर झाला। या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव माप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।